हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. डोळे झाकून भजन चालले. श्रीराम जय जय राम, 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 श्रीराम जय जय राम. डोळे झाकून भजन चाललं. दक्ष महाराज आले आणि बसले. सगळे जण उठून उभा राहिले स्वागत करण्यासाठी. पण त्यावेळी आपल्या जावयाकडे लक्ष दिलं. अरे सगळे उभे राहिले पण माझा जावई, अरे याला धड कपडे नव्हते घालण्यासाठी मी माझी पोरगी याला दिली. अरे याला घर नाही राहण्यासाठी याला मी माझी पोरगी दिली. याला खायला धान्य नव्हतं साधं, मी तरी माझी पोरगी याच्या घरात दिली. याची लायकी का म्हणून? माझा जावई असून माझा अपमान करतो. अरे गावात जरी काय असला मग सासरा आल्यानंतर याने काय मान ठेवायचा नसतो. माझा जावई असून जरी माझा अपमान करत असेल, रागाच्या भरामध्ये शाप दिला. तुझी मूर्तीच्या स्वरूपामध्ये कोणीच पूजा करणार नाही. भगवान शिवजी ज्यावेळी समाधी उत्तान एकही शब्द बोलत नाही. नंदीला राग आला. अरे माझा स्वामी, ज्याला भोलेनाथ म्हटलं जातंय, अरे जो मनात सुद्धा कोणाविषयी वाईट विचार करत नाही, ज्याचा संकल्प सुद्धा कोणाचा द्वेष करत नाही, अशा माझ्या भोळ्या महादेवाला दक्षा शाप जर देत असेल तर ज्या तोंडाने बडबड करतोस ना, ते तुझं मस्तक उडवलं जाईल, तुला बोकडाचं मस्तक बसवलं जाईल. राग आला. मी प्रजापती असून एक नंदी मला शाप देतो. शाप दिला वेद बाह्य शास्त्र बाह्य कर्म करा. शापाशापी झाली. भगवान शिवजी कोणालाच बोलत नाहीत, शांत आहेत मायबाप. तोंडातून एक शब्दही नाही. आपल्याला शाप मिळालाय का काय? तसेच कैलास पर्वतावरती निघून आले. ध्यान लावलं, समाधी लावली आणि भजन पुन्हा चालू झालं. इकडे दक्षाने आपल्या राज्यामध्ये आपल्या जावयाचा मुलीचा अपमान करण्यासाठी एका यज्ञाचं आयोजन केलं. याने 3 यज्ञ केले. वाजपेय, सौ आणि बृहस्पती, 3 नावाचे यज्ञ, 3 यज्ञ केले दक्षाने. पैकी हा जो यज्ञ केला, आपल्या मुलीचा आणि जावयाचा अपमान करण्यासाठी यज्ञाचं आयोजन केलं. यज्ञाचे निमंत्रण देशोदेशीला पाठवले. संपूर्ण देवलोक या यज्ञ समारंभामध्ये सामील होण्यासाठी आपल्या पत्न्यांना सोबत घेऊन दिव्य यानामध्ये बसून, विमानामध्ये बसून दक्षाच्या नगरीकडे चालले. आकाशामध्ये ज्यावेळी त्या विमानांची, यानांची गर्दी पाहिली ना, सतीने आपल्या पतीला विचारलं, स्वामी, ही सगळी विमानं, ही सगळी गर्दी कुठे चालली हो? त्यावेळी भगवान शिवजींनी सांगितलं, सती, तुझ्या बापाने यज्ञ ठेवलाय आणि त्याच्यासाठी ही सगळी देव मंडळी आपल्या स्त्रियांसहित यज्ञ समारंभासाठी जाते. स्वामी, माझ्या वडिलांनी मला का सांगितलं नसेल हो? अहो कदाचित विसरले तर नसतील ना? नाही सती, तुझ्या वडिलांनी हा जो यज्ञ ना आपला अपमान करण्यासाठी ठेवलाय. तुझ्या बापाने सगळ्यांना आमंत्रण दिले गड्या, पण मुद्दाम आपल्याला आमंत्रण दिलं नाही, कारण त्याला आपला अपमान करायचा आहे. नाही स्वामी, अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतो गड्या. माझे वडील तसं कधीच करणार नाहीत. पहा तुम्ही, महिला मंडळ बापाची बाजू, माहेरची बाजू पडूच देत नाही. अगं नाही सती, तुझ्या बापाने तो यज्ञ अपमान करायसाठी ठेवला, म्हणून आपल्याला मुद्दामून या ठिकाणी आमंत्रण दिलं नाही. आपल्याला आमंत्रण नाही, आपल्याला जायचं नाही. नाही स्वामी, मी जाणार आहे. सती, माझा ऐक, तू जाऊ नकोस. सती म्हणते, नाही, माझ्या बापाकडून आमंत्रण द्यायचं राहिलं असेल, स्वामी, मला जावं लागेल गड्या, मी तर जाणारच आहे. बाईला माहेर खूप प्रिय असतं गड्या. सती त्या ठिकाणी काही नियम सांगते. त्यावेळी सती म्हणते, प्रभू, शास्त्र असं सांगते, मित्राच्या घरी मित्राने न बोलवता जावं.
शिष्याच्या गुरुच्या घरी शिष्याने न बोलवता जावं, भक्ताने देवाच्या घरी न बोलवता जावं, आणि आई बापाच्या घरी पुत्राने न बोलवता जावं. सती म्हणे मी तेच तर म्हणते, माझ्या वडिलांनी जरी आमंत्रण दिलं नसेल ना तर माझा अधिकार येतो, मी माझ्या वडिलांच्या घरी गेलं पाहिजे गड्या. सती हट्ट धरते. मायबाप बाईला माहेर खूप प्रिय असतं गड्या. मला सांगा, आई वडिलांच्या घरी एखादं लग्न असेल, एखादा कार्यक्रम असेल तर तुमच्या नाव कोणाच्या नावाने असती? ज्याच्या नावाने असतो तो कुठेतरी कारखान्यात असतो, तो कुठेतरी मळ्यात असतो, शेतात असतो, तो बिचारा ड्युटीला असतो. पण तुमच्या आधी पिशवी भरून कोण निघात्यात? हा, यांचं नाव असतं का पत्रिकेमध्ये? बाईला माहेर किती प्रिय असतं गड्या. माहेराला जायला तिला खूप आवडतं. पण मायबाप शास्त्र असं सांगतंय, माहेर गावात जरी असलं ना तर शहाण्या बाईने मुराडी आल्याशिवाय माहेराला जायचं नसतं. सती, ज्या ठिकाणी आपल्याविषयी आदर नसेल, तुझ्या बापाला आपला अपमान करायचाय, तुझ्या बापाच्या मनात आपल्याविषयी आदर नाही गड्या, आणि त्या ठिकाणी सोन्याचा पैशाचा पाऊस जरी पडत असेल तर माणसाने बिन बोलवल्याशिवाय जायचं नसतं. तहा गये कल्याण न होई, प्रेम नहीं आदर नहीं, नहीं नैनो में नीर, तुलसी उसगर मत जाय बरसत कांचन नीर. त्या ठिकाणी सोन्याचा पाऊस जरी पडत असेल त्या ठिकाणी शहाण्या व्यक्तीने जायचं नसतं. काही ठिकाणी मायबाप बोलवलं तर जायचं, लग्न असेल, वाढदिवस असेल, बोलवलं तर जायचं. काही ठिकाणी बोलवलं तरी जायचं नाही. पार्टी असेल एखाद्या ठिकाणी, शहाण्या माणसाने बोलवलं तरी जायचं. गावामध्ये कथा असेल, कीर्तन असेल, नाही बोलवलं तरी जायचं. जिस घर पर आदर मान नहीं, उस घर पर जाना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं, उस घर पर जाना चाहिए. चाहे कितना प्यारा हो बेटा, उसे सर पे बिठाना चाहिए. कितना प्यारा हो लड़का, उसे सिर पर बिठाना न चाहिए. चाहे कितनी प्यारी हो बिटिया, उसे घर घर घुमाना चाहिए. चाहे कितनी सुंदर हो बिटिया, उसे घर घर घुमाना न चाहिए. चाहे कितना दुश्मन हो भैया, पर भेद छुपाना चाहिए. चाहे कितना दुश्मन भावाचा आणि तुमचा किती पटत नसेल मायबाप, पण सल्ला घ्यायचा असेल तर तो भावाचाच घ्यायचा असतो, मेवण्याचा कधी घ्यायचा नसतो. सती आई, जिस घर पर आदर मान नहीं, उस घर पर जाना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं, उस घर पर जाना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं, उस घर पर जाना चाहिए. सती, जाऊ नकोस, मी जाणार आहे. सती हट्ट धरते गड्या. सती हट्ट धरते, आणि मायबाप बाल हट्ट, श्री हट्ट आणि राज हट्ट, या श्री हट्टापुढे भगवान शिवजी मायबाप हतबल होतात. आणि सती जाईला निघते हट्टाने. मायबाप पतीची आज्ञा मोडते. सती पतीची आज्ञा मोडते, माहेराला जाण्याचा हट्ट धरते. सतीच्या सोबत 2 गण दिले जातात. सती आता माहेराला निघते. मायबाप, मुलीला माहेर किती प्रिय असतं गड्या. मुलीला माहेर खूप प्रिय असतं. मुलीला माहेरची लोक खूप प्रिय असतात. असं म्हणतात की बाईला माहेरचं कुत्र सुद्धा प्रिय असतं. कुत्र एकदा आमच्या कथेमध्ये बर का, अशोक काका कुठे बसले तो दिसच ना मला. गेलेत का? हा, आलेत, पुढे बसा.
बाईला माहेर किती प्रिय असतं. मला सुरुवातीला पहिल्या दिवशी 2-3 जणांनी तोंड दाखवली होती. अशोक काका होते, अंकुश काका होते, श्रीधर काका होते. त्यानंतर ते दोघं चौघं जे गेले तर मला फक्त अशोक काकाच दिसत येत राऊंड. बाकी कुठं गेले काय कळत नाही मला. पुढं बसा काका, पुढं बसा, या समोर समोर या. अहो लाजू नका, माणसाने करत्या धरत्या माणसाने तर लाजायचंच नसतं गड्या. पहा तुम्ही, काही लोक कामाला नसतात, खायला साऱ्याच्या आधी, कामाला कधी मधी, झोपायला साऱ्याच्या मधी, असे काही लोक असतात. मग फेसबुक लाईव्ह चाललं की काही लोक झाडू घेऊन उभा राहतात फोटो पुरते. नाही माय बाप, खरे ज्यांचे कष्ट आहेत ना त्यांनी आलं पाहिजे गडे समोर, ज्यांचे खरे कष्ट आहेत. आज एवढी तुम्हाला श्रीमद भागवत कथा, श्री वर्गाला जास्त आनंद घेता आला पाहिजे. म्हणून आमचे अशोक काका असतील, सर्व त्यांची सर्व सप्ताह कमिटी असेल. आता बाकीच्या नाव हळूहळू पाठवतील बरं का. तुम्ही येत नाहीत त्याच्यामुळे मला तुमचे नावच माहिती नाही. मी तुम्हाला सांगितलं नाही तर म्हणतील त्यांचंच नाव कसं काय घेतात. ताई, आमच्या गावातल्या महिला मंडळी परमार्थात सुधारले पाहिजेत आणि त्यांना खरा आनंद घेता आला पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थानं या वर्षी महिला कथेचं आयोजन केलं त्यांनी. तुम्हाला आनंद घेता आला पाहिजे, तुम्हाला आनंद घेता आला पाहिजे म्हणून त्यांनी त्यांचे दिवाचं रान केलं. मायबाप, या ठिकाणी एवढे कष्ट आहेत, हा तुम्हाला आनंद घेता आला पाहिजे गडे. मी काय सांगत होते? हो मंडळी, हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.